अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या अशा छोट्याशा पण तेवढ्याच प्रभावशाली आणि महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बऱ्याच जणांना आपल्याला खूप जास्त अपेक्षा असतात. माणूस म्हटलं की त्याच्या अपेक्षा एक पूर्ण झाल्यावर एक दुसरी हे येणारच. आपल्या आयुष्यभरामध्ये आपल्याला जे मिळालं आणखी आपल्याला हे मिळालं पाहिजे, आपल्याला ते मिळालं पाहिजे, असं हे आयुष्यभर आपलं हे चालूच राहणार. पण हे मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागते? अशा कुठल्या सेवा आहेत ज्यांनीही आपण अगदी सहज काहीही खर्च न लागता आपण हे सहज मिळवू शकतो? तर ह्या सेवा म्हणजे कुठल्या? तर बघा, ही एक कृष्णाची सेवा आहे. तुम्ही म्हणत असाल की मी तर महादेवाची सेवा करतो किंवा आपल्या स्वामींची सेवा करते. पण आपले स्वामीसुद्धा एक विष्णूच आहेत आणि कृष्णसुद्धा विष्णूचेच रूप आहे. तर सर्व देव हे एकच आहे. फक्त आपली श्रद्धा हे महत्त्वाची आहे. ही सेवा केल्याने आपल्याला इच्छापूर्ती होते, आपल्याला समाधान मिळते, आपल्याला जे हवं आहे ते मिळते. तसेच आपली भौतिक आर्थिक सगळ्या काही परिस्थिती ही सुखमय होते, याची मी गॅरंटी देते. कारण ही सेवा अत्यंत प्रभावशाली आहे. तसेच आपले दुःख निवारण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. फक्त यामध्ये तुम्हाला संयम ठेवणे फार गरजेचं आहे. कारण संयमामध्ये बघा, आपण गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा बरेच जणांना पहिल्या दिवशीच अनुभव येते, तर कोणाला येत नाही. म्हणजे त्यांना जे हवं आहे ते मिळत नाही. पण स्वामी त्यांना दुसरे मार्ग, त्यांना जे योग्य असेल ते स्वामी त्यांना देतात. कोणाला हळूहळू अनुभव येतात, तर कोणाला लगेच अनुभव येतात. आपापल्या अपेक्षेवर डिपेंड असते. आता तुम्ही म्हणसाल मी पायी चालत आहो, देवा मी डायरेक्ट विमान घेतलं पाहिजे. तर देव तुम्हाला जे योग्य आहे ते देणार. फक्त आपण कर्म करत राहा, आपले कर्म चांगले ठेवा आणि आपण ह्या सेवा करत राहा. तर आता मी जो मंत्र सांगत आहे हा अत्यंत प्रभावशाली. याने जीवनावर तुमचा प्रभाव हे नक्की पडणारच. कुठलाही खर्च न लागता फक्त आपल्याला हे एक जप माळ करायची आहे आणि ते पण आपल्याला 41 दिवस करायची आहे. तर तो मंत्र असा: ओम ओम क्लीम कृष्णाय नमः, ओम क्लीम कृष्णाय नमः, असे तुम्हाला 108 वेळा म्हणायचं आहे. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. हे 41 दिवस कोणाला सुतूक वगैरे आलं तर पुन्हा आपल्याला ते खंडित पडलं जाणार. तर आपल्याला पुन्हा 41 दिवस कंटिन्यू करायचे आहे सुतकामध्ये. आणि महिलांच्या काही पिरियड्स वगैरे आले तर हरकत नाही, ते कंटिन्यू जेवढे दिवस चालू आहे ते तसे करू शकतात 41 दिवसापर्यंत. पण तुम्हाला रिझल्ट हा येईलच. आणि तुम्ही मला नक्की 41 दिवसांनी तुम्ही स्वतःहून मला सांगसाल की ताई मला हा अनुभव आला. जसं की मी तुम्हाला नोकरीसाठी सांगितलं होतं आपलं गुरुचरित्रामधला 18वा अध्याय. तर बरेच जणांनी मला इंस्टावरती कमेंट केल्या की हो ताई आम्हाला खूप लवकर रिझल्ट आला. तर अशा काही सेवा असतात, वेळ लागतो पण आपल्याला फरक हा जाणवतो. आणि हे एक नियम आहे यामध्ये. हे मंत्र म्हणताना आपल्याला एक नियमाचे पालन करायचे फक्त, की हा मंत्र म्हणताना आपलं जे काही स्वप्न आहे, जसे की कोणाचं गाडी घ्यायचं स्वप्न आहे, तर असं इमॅजिन करायचं आहे की मी गाडी घेतलेली आहे. डोळे बंद करून हा जप करायचा आहे. त्यामुळं आपण डोळे बंद करून असं आपण व्हिज्युअलायझेशन करायचं आहे की मी गाडी घेतलेली आहे, असं आहे तसं आहे. म्हणजे आपण इमॅजिनेशन करायचं आहे. आणि ही तुमची इच्छा पूर्ण होणारच, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तर आजचा हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.